इश्यू होता तो तोच होता की लिंबे धरणातला बोगदा पाडून पाणी पलीकडे नेण्यामध्ये माझा सक्त विरोध आहे आणि काही लोक त्याचा आग्रह धरत होते. परंतु आता त्याच्यामध्ये हा बोगदा करायचा नाही करायचा त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय अजितदादा, माननीय बाकीचे आमचे सहकारी यांनी सगळ्यांनी चर्चा करून या बाबतीत आम्ही योग्य निर्णय करू आणि मार्ग काढू असं मला आश्वासित केलं होतं. त्याची आठवण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल करून दिली. कारण काही हालचाली आता दिसत आहेत तशा परत. तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांना याच्यात विनंती केलेली आहे बैठक बोलवण्याच्या संदर्भात आणि निर्णय घेण्याच्या संदर्भात, आणि त्यांनीसुद्धा मला आश्वासित केलेलं आहे की याच्यातून आपण नक्की मार्ग काढू. की हा जो पुणे नाशिक रेल्वे मार्ग आहे हा पूर्वी खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर या परिसरातून पुढे नाशिकला जाणार होता. काही तांत्रिक कारणं देऊन केंद्र सरकारने याच्या संदर्भात त्या मार्गामध्ये बदल करण्याच्या संदर्भात निर्णय घेतल्याचं कळतं आहे. पण त्याची जर व्हायबिलिटी पाहिली तर ती व्हायबिलिटी इकडूनच रेल्वे नेण्यामध्ये आहे. परदेशामधल्या काही तंत्रज्ञांशी माझी चर्चा झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आम्ही टेक्निकली याच परिसरातून तो रेल्वे मार्ग जरी JMRT किंवा काही अडचण असली तरी नेणं कसं शक्य आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तुम्ही ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून एक आव्हान मला द्या, आपण परत केंद्र सरकारकडे जाऊ आणि त्याच्यामधून काही मार्ग निघतो काही पाहू. तर त्या पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण एक दरवाजा खिडकीला केलेला आहे आणि शक्य झालं तर तो अहवाल सादर केल्यानंतर पुणे नाशिक रेल्वे याच परिसरातून झाली पाहिजे. कारण आपलं चाकणला होणारं विमानतळसुद्धा पुरंदरला गेलेलं आहे. तिथेही काम एकदम जोरात सुरू आहे. उद्याच्या काही म्हणजे महिन्यातच पुरंदरचा सुद्धा विमानतळ सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नव्या मुंबईचं विमानतळ सुरू झालेलं आहे. सगळं फास्ट ट्रॅकवर चाललेलं आहे. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातसुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्राव यांची चर्चा झालेली आहे. दोन्हीच्या संदर्भात झाली, बोगद्याच्या संदर्भातसुद्धा झालेली आहे, नाशिक रेल्वेच्या संदर्भातसुद्धा झालेली आहे. एवढं मी आपल्याला सांगतो आणि त्याच्या संदर्भामध्ये माझा पाठपुरावा सरकारकडे चालू राहील.